भानदास महाराजांचं कीर्तन चालू असताना एक बिना हातपायाचं शरीर आईच्या बोकांडी बसून यायचं कीर्तन ऐकायला, आईच्या पाठगोळीवर बसून. हो, त्याचं वय झालं होतं 22 वर्षाचं. आता 22 वर्षाचं लेकरू आईने उचलून कीर्तनाला नेऊन घालायचं. हा फरक क्रम दररोजचा. आता चालू असताना जागराचं कीर्तन भानदास महाराजांचं होतं. जागराचं कीर्तन भानदास बाबांचं चालू होतं. भानदास बाबांनी जागराच्या कीर्तनात सगळं काही व्यवस्था, सगळं काही सांगितलं, निरूपण आटोपलं. आणि जाता जाता शेवटच्या क्षणाला भानदास महाराजांनी सांगितलं, पंढरीची वारी उद्यापासून चालू होणार आहे. उद्या आपली दिंडी निघणार आहेत. दिंडीचं प्रस्थान अशा अशा प्रकारे होणार आहेत. करता 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 सगळ्या निरोप बातमी सर्वत्र पसरली गेली. लोक निघून गेले. पण जे वंडक्याचं शरीर होतं ना ते तिथंच थांबलं. तिथं थांबल्यावर महाराजांच्या दृष्टीच पडलं. महाराज म्हणे, का रे बाबा तू घरी नाही गेला? सांगितलं, नाही महाराज, मी आता घरी जाणार नाही. मग काय इच्छा आहे तुझी? महाराज, मला एक काम करायचंय. काय? मला सुद्धा वाटतंय, माझं मन म्हणतंय मला तुमच्या बरोबर पंढरीच्या वारीला यायचं. हे बाबा, कसा येशील तू पंढरीच्या वारीला? कसं जमेल तुला पंढरीच्या वारीला यायला? तुला धुवायला तुझी आई नाही राहणार, तुला खाऊ घालायला तुझी आई नाही आहेत, तुला हात नाही आहेत, तुला पाय नाही आहेत. वंडक्यासारखं तुझं शरीर, तुझी शिसू कोण धुईल? तुझी शुश्रूषा कोण करील? तुला कोण उचलून घेईल? काय करील? नाही बाबा, तुम्ही फक्त हा म्हणा, मला पंढरीला यायचं. मला पंढरीला यायचंय बाबा म्हणे. हो, मनावर बोलतोय आपण, मनावर. आता एवढं सांगून झालं, आता उदाहरण सांगतोय बाबा, तुम्ही फक्त हा म्हणा. अरे कसा येतो? कशाला नको बाबा, कशाला 8 तास करतो? नाही बाबा, मला पंढरीला यायचंय. सर आता बाबा नाईलाज असतो. आता आपले बाबा नाही, नाईलाज असतो. या कशाला म्हणायचं, बाबा जमत तुला नाही तरी तू मूर्ख असेल, जमत. भानदास महाराज सांगितलं, बघ आता तुझी इच्छा असेल तर ठीक आहे, चालेल, ठीक आहे. सगळ्यांना झोपून दिलं. ते ओटका जसं गडबडात लोटांगण घेत निघालं. निघता 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 पुढचा दिंडीचा मुक्काम ध्यानात होता. तिथं गेलो. दिंडी ऐका ऐका, सर्व ग्रामस्थांना मी सांगतोय, पैठणहून भानदास महाराजांची दिंडी पालखी सोहळा पंढरीकडे चाललेला आहे. जर कुणाला अन्नदान करायचं असेल, सेवादान करायचं असेल, श्रमदान करायचं असेल, त्यांनी अवश्य करावं. हो, गावाला दौंडी बीड परगण्यामध्ये सगळं गाव गोळा झालं. अन्न धान्य सगळं काही दिंडी यायच्या अगोदर तयार. चला, मुक्काम दर मुक्काम करत दिंडी झोपली की हे निघायचं, दिंडी झोपली की हे निघायचं, दिंडी विसावली की हे निघायचं. करता 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 दिंडी महुळ गावाजवळ आली. कुठे? पाणी सुद्धा नाही बरं का आजीबाई, मावशी, अक्का. अन्न तर जेवण तर विशेष सोडा, पाणी सुद्धा प्यायलेलं नाही ते वंडक. महुळ गावाजवळ आली आणि आल्यानंतर तिथून त्या वंडक्या रूपी शरीराची हात फुटली आणि सांगितलं, बाबा आता माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही माझा निरोप सांगा. आता माझं शरीर थकलं, आता मला काही येता येणार नाही. अरे असा का बोलतोय तू? थोडं राहिलं, एका मुक्कामावर पंढरी आली. आता वाखरी, वाखरी झाली की पंढरी. 5 किलोमीटरवर 6 किलोमीटर. आता एवढं केलं, हाती एवढं मोठं तुम्ही हे केलं, शेपटा करता तुम्ही थांबता. नाही बाबा, मला नाही जमणार. मग महाराजांनी त्याला उलट करून बघितलं तर पूर्ण शरीराचे कातडे 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 छिन्न विछिन्न झालेले होते. महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. देवा सांगा नमस्कार, नमस्कार सांगा. चंद्रभागेत गेल्यावर माझ्या नावची आंघोळ करा. कुंडलिकाच्या दर्शनाला गेल्यावर माझ्या नावचं दर्शन घ्या. नामदेव पायरीवर गेल्यावर माझ्या नावचं दर्शन घ्या. चोखोबरायाचं दर्शन घ्या. मध्ये गेल्यावर महाद्वारात गरुड खांबाला माझ्या नावचं दर्शन घ्या. माझ्या पांडुरंगाला सांगा तुमचा भक्त इथपर्यंत आलाय, पण त्याला इथून पुढे काही येता येत नाही. ये ना. भानदास महाराज आले आणि आपल्या अश्रुनयनांनी सांगत 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 त्या परमात्म्या जवळ गेले. तर माझा पंढरीश परमात्मा आपला बाप जो आहे, तो मालक आहेत ना, तो मालक. आणि रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, रुक्मिणी यांच्या सर्वांना तू सांभाळून घे, पाहून घे. मी
माझ्या भक्ताला भेटून येतो. त्या कुर्मदासाला भेटण्याकरता माझा पांडुरंग या पंढरीतून तिथं गेला. कारण त्या कुर्मदासाने मन त्या पांडुरंगाच्या चरणावर लावलेलं होतं. मन हे मी चिकरी माझे भजनी